नमस्कार, मी आज दाखवणार आहे घरगुती मंचुरियन। ही आपली पत्तागोबी खिसलेली आहे, कांदा आहे, याच्यातच टाकला हिरवी मिरची आहे बघा, अद्रक लसणाची पेस्ट आणि 2 शिमला मिरच्या टाकलेल्या आहेत। हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून आपण मस्त याचे गोळे बनवून घेऊया। याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। चला पाहूया। हे सगळं एकत्र करून घेते मी। आणि ह्या पत्तागोबीचं कसं पाणी निघते, हे पाणी सुद्धा आपण काढू शकतो। याच्यात दुसरं पाणी टाकायचं नाही। हे सगळं मी खिसणीनं पण खिसू शकता तुम्ही। मी गिलासाच्या साहाय्याने खिसलेलं आहे। मीठ आहे, एवढं मीठ टाकून घेते मी। हे पण टाकून घेते आणि कॉर्नफ्लॉवर आहे, हे पण टाकून घेणार आहे मी। हे एवढं मी हे टाकणार आहे मैदा, जेणेकरून आपल्याला असे गोळे बनवायला येते। अशा प्रकारे गोळे तरू छोटे आपल्याला जसे पाहिजे तसे असे गोळे करून घेऊया आणि हे असे टाकून सर्व अशा प्रकारे तळून घ्यायचे। आणि मी तुम्हाला याला फोडणी मारून म्हणजे फोडणी कशी मारायची ते पण दाखवते, बघूया चला। चला मंचुरियन फोडणी म्हणजे फोडणी घालून पाहूया आपण। याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये टाकला कांदा, लसणाची पेस्ट टाकणार नाही, मुलांना अद्रक लसूण जास्त आवडत नाही, म्हणून मी साधं सिंपल दाखवणार आहे। याच्यामध्ये हे टाकलं आपण कोथिंबीर, सॉस टाकलंय, त्या घ्यायचं सोया सॉस, सॉस आहे हे पण टाकून घेऊया आपण। पाणी टाकून घेणार आहे, किती ते आपले ते मंचुरियन बुडाले पाहिजे तसं होते पाणी। साधं सिंपल बनवणार आहे। याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे, कारण का आपलं त्या मंचुरियन मध्ये मीठ टाकलेलं आहे। छान उखळलं याच्यामध्ये टाकूत आपण ते मंचुरियन बनवलेले आहेत ते सर्व आपण मंचुरियन बनवलेलं सर्व हे टाकून घेऊया आणि छान हलवून घेऊया। तयार आहे आपले खाण्यासाठी। मी प्लेटमध्ये तुम्हाला प्लेट सजून दाखवते, चला। तयार आहे आपले घरगुती मंचुरियन। प्लीज आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।